तो आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। ਵੇਖੇਗੀ ਮੈਨੂੰ ਤੇ ਬੰਦਾ ਮੈਂ ਤੂੰ ਤਾਂ ਪਰੀ आस लगाई के जाए तू मिल। जय महाराष्ट्र मित्रांनो, तर काही अशा प्रकारचा 3D मोशन व्हिडिओ बनवणं अगदी सोपी आहे। नेमकं कसं तर चला व्हिडिओ सांगतो। तर आपल्याला एडिटिंगसाठी लागणारे ॲप्लिकेशन म्हणजेच अलाइट मोशन। तर अलाइट मोशन आपल्याला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल। तर अलाइट मोशन आपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसणार आहे प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं आपल्याला दोन प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। एक आहे आपला सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट, दुसरा आहे 3D फुल प्रोजेक्ट। या दोन्ही प्रोजेक्टची लिंक आणि XML फाईल मी झिप फाईलमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही या दोन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला माहितच आहे आपली जी फाईल पासवर्ड प्रोजेक्ट असतील। पासवर्ड आपल्या व्हिडिओच्या 3 पार्टमध्ये दिलेला आहे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3। त्यासाठी आपल्या व्हिडिओला न स्किप करता बघायचं। सर्वात आधी आपल्याला 3D फुल प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला 3D फुल प्रोजेक्ट दिसून येईल। तर सर्वात पहिले आपला कॅमेराला ऑप्शनला इन्व्हॉल्व करायचं आहे। तर आता काही अशा प्रकारे आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड ऍड झालेला आहे। तर आता आपल्याला फोटो रिप्लेसमेंट करायचा आहे किंवा फोटो चेंज करायचे। जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी माहित नसेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा फोटो रिप्लेसमेंट किंवा व्हिडिओ रिप्लेसमेंट। तर त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन। तर चला सगळ्यात पहिले आपण फोटोला रिप्लेस करून घेऊया। तर काही अशाच प्रकारे आपल्या समजा फोटोला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर आता मी तर ऑलरेडी केलेलं आहे। तर आता मला सॉन्ग लिरिक्स ऍड करणार आहे। त्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या सॉन्गचे लिरिक्स दिसून येईल। याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या 3D फुल प्रोजेक्टवरती आल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जे आपण लिरिक्स कॉपी केले आहे तिथे पेस्ट करून घ्यायचे आहे। पेस्ट केल्यानंतर आपल्या कॅमेऱ्याला इन्व्हॉल्व करायचं आहे। जे आपण लिरिक्स ॲड केलेली आहे तर याला आपल्याला नल संग लिंक करून घ्यायचे। तर कशा प्रकारे सर्वात पहिले आपल्याला लिरिक्सला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे। तर त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर खाली आपल्याला दिसेल आहे नल 1। तर नल 1ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपली जी सॉन्गची लिरिक्स आहे ते लिंक झालेली आहे, म्हणजेच नल 1 संग ते कनेक्ट झालेली आहे। पण आपल्याला ते लिरिक्स दिसत नाही। त्यासाठी आपल्याला खालच्या साईडला एक ऑप्शन आहे मूव ऑन ट्रान्सफर, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर झेड वरती जायचं आणि आपल्या साईडला वाढून घ्यायचं आहे। तर बघू शकता साईजला वाढवल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला लिरिक्स दिसून येईल। तर काही अशाच प्रकारे आपल्याला समजा लिरिक्सला लिंक करून घ्यायचं आहे। तर लिंक करण्यासाठी तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा मी सांगतो, पुन्हा मी दाखवून देतो। तर काही अशाच प्रकारे आपल्याला लिरिक्सला लिंक करून घ्यायचं आहे। तर चला मग करून घेऊया। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या सॉन्ग लिरिक्सला लिंक करून घ्यायचं आहे। तर आता संपूर्ण व्हिडिओ बनून झालेले आहे। तर व्हिडिओला सेव्ह करायसाठी वरती दिसेल शेअर ऑल ऑप्शन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।